तुम्ही मसुराचे वेगवेगळे प्रकार खाल्लेले असतील, जसं की अख्खा मसूर, मसूर डाळ, मसुराची आमटी. पण कधी तुम्ही मसुराची मखनी बनवली का? तर अख्ख्या मसुराची मखनी ना खूप भारी होते आणि खायला एक नंबर लागते. ओरिजिनल जी डाळ मखनी असते ना, त्याच्यापेक्षाही भारी मसुराची मखनी बनून तयार होते. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग आजच्या रेसिपीला सुरू करूया. तर तुम्हाला कळलंच असेल, आज बनवत आहोत आपण अख्ख्या मसुराची मखनी म्हणजे मसूर मखनी. चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया. तर मी इथं मध्यम आकाराची 1 वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे. मसूर आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. छान असा मी इथं 2 पाण्याने मसूर धुवून घेतलेला आहे. छान मस्त असा मसूर धुवून झाल्यानंतर आपण इथं कुकरमध्ये मसूर घालून घेणार आहोत. आता हा मसूर मी भिजून वगैरे काही घेतलेला नाही, डायरेक्ट मसूर मखनीसाठी वापरीत आहे. तर कुकरमध्ये मसूर घालून घ्यायचा आणि मसूर घातल्यानंतर 1 वाटी मसुरासाठी आपल्याला इथं 4 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे. सोबतच इथं हळद घालून घ्यायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. इथं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तसंच आता याच्यामध्ये आपल्याला थोडेफार खडे मसाले घालून घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये मी 1 तेजपान घालून घेत आहे. तसंच 1 दालचिनीचा तुकडा घालीत आहे, अर्धा इंच दालचिनी आहे. सोबतच 2-4 काळे मिरे, 2-3 लवंगा आणि मोठा 1 चमचा तूप घालीत आहे. आता मखनी म्हटलं की याच्यामध्ये मक्खन, तूप खूप सारं येतं आणि त्यानेच मखनीला टेस्ट खूप भारी येते. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या लो टू मिडियम गॅसवर छान 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत मसूर छान सॉफ्ट शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसूर शिजून घ्यायचे आहेत. तर 4 शिट्ट्या काढल्यानंतर कुकरचं थोडंसं झाकण थंड होऊन द्यायचं, हवा बाहेर जाऊन द्यायची आणि नंतरच झाकण काढून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपला मसूर इथं शिजलेला आहे. तर मसूर चेक करून घ्यायचा, चेक करायची गरजच नाही आहे. तसंच दिसतं की एकदम छान आपल्याला हवा तसा मसूर शिजून झालेला आहे. या स्टेजला तुम्हाला यातले खडे मसाले काढून घ्यायचे असले तरी घेऊ शकता. आता आपण मॅशर घेणार आहोत आणि मॅशरने छान हा अख्खा मसूर मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे छान मॅश करून घ्यायचा आहे. आता मॅश करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, एकदम आपल्याला पूर्ण मसूर मॅश नाही करायचा. काही खडा मसूर देखील याच्यात राहायला हवा. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने केलेला आहे. चला मग आता गॅसवर ठेवून घ्यायची कढाई आणि कढाईमध्ये घालून घ्यायचं तेल. 2 चमचे इथं तेल घालून घेतलेलं आहे. सोबतच इथं मी बटर घालून घेत आहे. मोठा 1 चमचा बटर घातलेला आहे. आता तेल बटर छान गरम झालेलं आहे. तर या स्टेजला आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात. सोबतच इथं मी घेतलेलं आहे 1 मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट. सोबतच 2-3 हिरव्या मिरच्या कट करून. आता या सर्व जिन्नस छान अर्धा मिनिट म्हणजे 30 सेकंदापुरत्या तेलात मिक्स करून घ्यायच्या. लगेचच याच्यात मध्यम आकाराच्या 3 कांद्याची आबडधोबड पेस्ट केलेली आहे. आता ही पेस्ट छान 2-3 मिनिट परतून घ्यायची. कांदे मध्यम म्हणजे बारीकसर आहेत, मोठा असेल तर 1 मोठा घेतला तरी चालेल. छान मी इथं ही पेस्ट 2-3 मिनिट फ्राय करून घेतली. तेल सेपरेट व्हायला सुरुवात झाली की लगेचच याच्यात 1 चमचाभर लाल तिखट, 1 चमचाभर धना जिरा पावडर आणि चिमूटभर मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता हे मसाले कांद्याच्या पेस्टसोबत मिक्स करून घेतले.
आता मसाले मिक्स केल्यानंतर इथं मध्यम आकाराच्या 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. ती पेस्ट इथं घालून घेतली. पेस्ट परत 2 मिनिट छान इथं फ्राय करून घेतली. बस 2-3 मिनिटात आपला हा मसाला तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली पेस्ट फ्राय झालेली आहे. आता आपण जी मखनी म्हणजे जे मसूर शिजवून ठेवलेले होते ते मसूर इथं घालून घ्यायचे आहेत. तर इथं मसूर घातल्यानंतर आता पाण्याची ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकता. कारण तुम्हाला मखनी कशी हवी, पण मखनी दाटसरच असती. एवढीच दाटसर मखनी आपल्याला ठेवायची आहे. तर आता गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान 5 मिनिट ही मखनी शिजवून घ्यायची. 5 मिनिटानंतर वरतून अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा. सोबतच खूप सारं बटर घालून घ्यायचं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि मस्त अशी छान टेस्टी आपली इथं मसुराची मखनी तयार आहे. खायला विचारूच नका, खूप भारी लागते आणि तुमच्या घरीही मसुराची मखनी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.